या दोन्हीही महानेत्यांना कोटी कोटी वंदन. ही बुद्धिस्ट सोसायटी तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षिता महाउपासिका मेहर आंबेडकर यांना त्यांच्या वायुगतीत झालेल्या दोन कारणातून आवडतात. तसे या संस्थेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा वंदन. तसे आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्या शाखेचे सर्व पदाधिकारी, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, चंद्रकांत जाधव, तसेच या ठिकाणी आमचे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष प्रशांत गोडकरे, आमचे मित्र आणि नवीन पदाधिकारी आहे चंद्रकांत गुंडेकर, या ठिकाणी असलेले सर्व रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी, त्या सर्वांना प्रथम देईल. विषय आपला आहे ध्येय आणि उद्दिष्ट. कारण रात्रीपर्यंत आम्ही जाधव साहेबांबरोबर होतो आणि जाधव साहेबांच्या तुम्हाला म्हटलं असं लवकर झालाच विषय स्लो करायचा आहे आणि ते गडबड अशी झाली की एका अचानकपणे दीक्षावाले लोक त्या ठिकाणी काल शनिवारी या लोक आले. आता दीक्षा द्यायला कोण नाही तुम्हाला माहिती आहे, कारण माझं धावपळ भरपूर असते. ते 2 वेळा दीक्षा देऊन मी या गुरुजींना बोलत चला म्हणजे पनवेलला आपल्याला जायचं आहे. आता दीक्षा द्यायला म्हटलं तिकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. तिकडे गेलं आम्हाला झाल्यानंतर दादा गुरुजीचे फोन, प्रदीप कांबळेचे फोन येऊ लागले. तेव्हा काय तुम्ही पोहोचलं नाही अजून काय नाही. आणि प्रशांत गडकरी तर ट्रेनमध्येच होते. ते विजय कांबळेंचा पण फोन आला मला, गुरुजी पोहोचून जरा गडबडीमध्ये आहे. त्यांना दीक्षा दिली पटकन आम्ही गाडीवरनं. त्या गुरुजीने एवढी गाडी फास्ट मारली तिथं 12च्या आतमध्ये आम्ही पटकन. कसं आहे रत्नागिरी जिल्ह्याचे मुंबई प्रदेश या नात्याने चांगल्या या ठिकाणी सारनाथ उद्या या ठिकाणी त्यांनी चांगला जागा असलेली या ठिकाणी विषय घेतलेला आहे. कारण कसं आहे रत्नागिरीवाल्यांनी जे विषय घेतले, कारण तिकडे त्या ठिकाणी पत्रक आलं होतं. आता सांगायची गोष्ट म्हणजे असे आहे की त्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठ पत्रिका विषय द्यायला पाहिजे. आता वरिष्ठ म्हणजे मीटिंगमध्ये एवढ्या मीटिंगमध्ये झाले भंडारे साहेबांनी वरिष्ठ कोण, तर काय बडेकरने त्याच्यामध्ये काय मिছিল टाकले त्याने. आणि त्या अगोदरच आम्ही पत्रक बनवलं होतं, कारण मी प्रोजेक्शन विभागावरती आहे, आम्ही सुद्धा शिबिर बनवतो. आता त्याने ते टाकलं, त्याने बडेकरला पण माहीत नाही आम्ही काय झाले कशाबद्दल नावं टाकले का मला सुद्धा माहीत नाही. आणि त्या विषय तिथं निघाला की गुरुजी असं आहे की ते लोक म्हणतात की आम्हाला वरिष्ठ पदाधिकारी पाहिजे. बरं ठीक आहे, टाका त्यांचे नाव, आमचे नंबर आम्ही कॅन्सल करा. वेळ गायकवाडला विचारलं, गुरुजी म्हणले आम्हाला टाईम नाही, मी बाहेर आहे. आणि कडे गुरुजींना मी त्यावेळी पत्रक तयार सुद्धा झालं होतं, पत्रक तयार झालं होतं. आता बडेकर गेला, तिथं गेला वानकडे गुरुजी करा ना काहीतरी, त्यांना जरा वेगळी लोक पाहिजे, चांगले सांगणारे शिकवणारे आमच्यापेक्षा हुशार अशी त्यांना लोक पाहिजे. म्हणजे ठीक आहे बाबा, असेल ते करा, आपलं नाव असेल ते कट करा. संदेश कांबळे तिथं आले होते पत्रक न्यायला. मी म्हटलं असं गुरुजी आहे सांगायचं, म्हणजे एक तात्पुरतं असं आहे की गुरुजींना राग येऊ नये. कारण कसं आहे आपल्याला जे विषय पाहिजे का ते विषय गुरुजींना विचारला आम्ही स्वतः, काय गुरुजी तुम्हाला टाईम आहे का तिकडे जायला, पनवेलला जायला. त्यांनी स्वतः सांगितलं नाही. मग शेवटी आमचं नाव, कारण मी अजूनपर्यंत वानकड्यांना सांगितलं की गुरुजी तुम्ही अजून पाहिजे चेंज करू शकता, तुम्ही स्वतः सुद्धा जाऊ शकता. तर ते बोलले नाही गुरुजी आता पत्र बनवले, तुम्ही त्या ठिकाणी जावा. मग असं हा आपला या ठिकाणी रत्नागिरीचा आहे आणि लोक लांबून सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी. मला वाटतं अविनाश कल्याण इकडे कुठं राहते, बदलापूरला राहतो, लांबचं आहे. आपल्याला कसं आहे लवकरात लवकर विषय संपवून आपण 4 वाजेपर्यंत आपण सर्वांना फ्री करणार आहोत. तर हा विषय आपला आपण जशा पद्धतीने विषय घेणार तसा विषय घेणार आहोत. आता आपला हा विषय आजचा या ठिकाणी आहे ध्येय आणि विशिष्ट संस्थेचं काय. कारण भारतामध्ये अनेक संस्था या ठिकाणी होत्या बघा, भारतामध्ये अनेक संस्था होत्या, त्या संस्थेमध्ये प्रोटोकॉल नव्हता. कारण प्रोटोकॉल म्हणजे आपल्या संस्थेमध्ये प्रोटोकॉल आहे, पण त्या संस्थेमध्ये प्रोटोकॉल नव्हता. बाबासाहेबांनी ते बघितलं, अनेक संस्थेमध्ये या ठिकाणी प्रोटोकॉल नाही आहे. आता ब्राह्मण लोक बघा, ब्राह्मण लोक कार्य करतात आणि आपल्या बायका पोरामध्ये जाऊन ते लोक राहतात. तसं बघा गेलं तर आपण भंतीची, आता आपल्या भंतीची निर्माण झालेली आहे त्या मला भंतीजी होते. आता भंतीजी काही कार्यक्रम करायचे, पण भंतीजी घरी जातात का परिवाराकडे नाही जात आणा जात, तर त्यांनी पूर्ण त्याग केलेला असतोय. त्याग केल्यामुळे घरात जात त्यांनी सगळं सोडून दिलेलं असते. ते घरदार सोडून दिल्यानंतर ते लोक चिवड घेऊन हवे कुठल्या तरी विहारामध्ये त्या ठिकाणी त्यांचा प्रवास असतोय. पण हा त्यांचा प्रोटोकॉल, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी त्या पद्धतीमध्ये ते राहिले. आणि ह्याच्यामध्ये मुसलमान लोकांची जवळ सुरू झाली, त्यांना
जास्त हे व्हावं लागलं. कारण कसं आहे, कारण भगवानवाले हे कधी घरी जात नाही. ब्राह्मण कसे विधी केला, काही लग्न कार्य झालं की ते आपलं बोचा गुंडाळणार, काय पैसे भेटण्यात गेला नाही, आपल्या बायका पोरामध्ये ते जातात. पण ते जसे जायला नव्हते. मग आता या लोकांनी काय केलं, मुसलमान लोकांनी आपल्या भक्ती लोकांना मारायला सुरुवात केली. आपला हा बौद्ध धर्म नष्ट करण्याची सुरुवात केली. आता नष्ट करण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांनी बघितलं की आपल्याला बौद्ध धर्मामध्ये काय प्रोटोकॉल नाही व काय त्यांनी सांगितलं. मग आपण काहीतरी संस्था आपण निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विचार केला. 1 वर्षभर बाबासाहेब विचार करू लागले. आपल्या लोकांसाठी काहीतरी आपण आपली संस्था आपण काहीतरी केली पाहिजे. आता ते विचार करत असताना त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण आपली संस्था आपण निर्माण केली पाहिजे. मग बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी की संस्थेमध्ये आपल्याला काय पाहिजे, समता न्याय थोर हे आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांना कळलं. त्या संस्थेमध्ये काहीतरी आपल्याला घेण्यासारखं आहे आणि हे आपण बौद्ध धर्माच्या पद्धतीने आपण ही संस्था आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला संस्था निर्माण केली. आता त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट काय बघा, लिहून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्याने लिहून घ्या. 2/5/1950 दिल्ली येथे बौद्ध जयंती निर्मित आणि बौद्ध धर्माची विशेष गुण या विषयावर भाषण दिले बाबासाहेब. त्यानंतर आहे बघा 22/5/1950 बुद्ध धर्म त्याचा धम्म या विषयावर कलकत्ता येथून प्रकाशित होणाऱ्या महामोनी पत्रकात लेखक लिहून धर्माची तुलना केली आणि नवीन संकल्प मांडली. हे फक्त लिहून घ्या कुठलं सहा आहे. नंतर 6/6/1950 कोलंबिया म्हणजे श्रीलंका येथे एक मेन बुद्धिस्ट सोसायटी या संस्था केलेल्या भारतात बौद्ध धर्माचा उदय असलेल्या या विषयावर विचार मांडला. त्यांनी विशेष प्रमाण केला. त्यानंतर 17/9/1951 हे बुद्ध वंदना सूत्रपट त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, संकलन केलेले आहे. नंतर 22/5/1954 ब्रह्मदेश येथे बुद्ध जयंतीचा महोत्सव बौद्ध धर्मावर व्याख्यान केले. त्या ठिकाणी बघा ब्रह्मदेशमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्मावर व्याख्यान दिलेलं आहे. आणि 4/12/1954 ब्रह्मदेश येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सभेत बुद्धिस्ट मूव्हमेंट इन इंडिया ब्लू प्रिंट घोषित केली त्या ठिकाणी. नंतर 18/5/1954 ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापन केली आहे. त्याची घटना अध्यक्ष लोकशाही गणतंत्र पद्धतीने तयार केली. बाबासाहेबांनी 1954 आपली ही संस्था घटनामध्ये त्या वाक्यामध्ये त्यांनी निर्माण केली. त्या लोकांना सांगितलं की आपली जी बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था आपली असणार आहे. कारण त्यांनी विचार केला आपल्या अनेक संस्था आहेत, या संस्थेमध्ये काय रस नाही आपल्यामध्ये, मग आपण ही संस्था निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्यांनी 1954 त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ही बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था स्थापन केली आहे. त्यानंतर 4/5/1955 भारतीय संस्थेचा नोंदणी कायदा 1807 नुसार नोंदणी क्रमांक 3227 मिळाला. बाबासाहेबांना आपल्याला जो क्रमांक असतो नोंदणी क्रमांक 3227 हा आपल्याला नंबर मिळालेला आहे. त्याच्यानंतर 18/5/1954 मुंबई पब्लिक ॲक्ट 1950 नुसार धर्मराय नोंदणी क्रमांक 982 असा हा असे हे बाबासाहेबांनी या ठिकाणी 54 पर्यंत हे आपल्या संस्थेबद्दल त्यांनी माहिती काढली. आपली संस्था कशा पद्धतीने झाली पाहिजे, आपल्या संस्थेमध्ये माणूस हा माणसामध्ये कसा जगला पाहिजे, माणसाला माणूस कसं विचारण्यात आणलं पाहिजे, या संस्थेवर बाबासाहेबांनी 1954 पर्यंतचा अभ्यास केला आणि नंतर बाबासाहेबांनी 1954 हे आपली संस्था स्थापन केलेली आहे. आता व्हायरसकडे उद्दिष्ट आहे त्याची बघा. आता भारत देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करते. पहिलं काय झालं बाबासाहेबांनी भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्या काळामध्ये गौराचार्य होते का नव्हते. बाबासाहेबांनी किती दिवस जगले, 54 त्यांनी संस्था स्थापन केली आणि 55 त्यांनी काय केलं रजिस्टर, बरोबर ना. 55 त्यांनी रजिस्टर केलं म्हणजे आणि 56 बाबासाहेब वाढले. म्हणजे त्यांना बौद्धाचार्य घडवण्यात त्यांच्यामध्ये आलं नाही. पण काय भैयासाहेबांनी बौद्धाचार्य घडवले. त्या काळामध्ये कोण होते, उपासक हे आपले कार्यक्रम करायचे. कुणाचं काय लग्न कार्य असेल तर त्यावेळी कोण असायचे, भंतेजी असायचे. भंतेजी लग्न कार्य त्या काळामध्ये करत. मग काय भैयासाहेब नंतर बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब आल्याच्या नंतर भैयासाहेबांनी आपले बौद्धाचार्य निर्माण केले. उपासिका निर्माण करून त्या भैयासाहेबांनी आपल्या या ठिकाणी निर्माण केंद्रीय शिक्षक कोणी केलेले, भैयासाहेबांनी एक केंद्रीय शिक्षक सुद्धा निर्माण केले. म्हणजे बाबासाहेबांनी 54 ही संस्था निर्माण केली. त्याच्यानंतर भैयासाहेबांनी
आपल्या लोकांमध्ये धर्माचा प्रसार केलेला आहे. त्यानंतर काय बुद्ध वंदना बुद्ध विहाराची निर्मिती करते. आता ज्या गावामध्ये आपण राहतोय त्या गावामध्ये बुद्ध विहार नसेल तर ते बुद्ध विहार कुठल्या तरी ग्रामपंचायतीकडे जाऊन तिथल्या लोकांना भेटून काहीतरी आमच्या गावामध्ये बुद्ध विहार नाही, कारण आपल्याला लाखो करोडो रुपये दान मिळतात संस्थेच्या सरकारकडून पास होतात, पण अजून कोण आपल्याला त्या ठिकाणी देत नाही. कारण आपण विचारतच नाही. आपण ज्या ठिकाणी त्यांना माहिती आहे आपण ग्रामपंचायतमध्ये कसं काम करतात कसं काय करतात ती लोक जाऊन विचारतात. आमच्या गावामध्ये जवळजवळ 10 लाखाचं बुद्धविहार पास झाले. किती 10 लाखात ते बुद्धविहार तयार झालं आहे. म्हणजे असे आपल्याला जर माहिती पडलं तर तिकडे आपण ग्रामपंचायतमध्ये गेलो की बाबा आमच्या गावामध्ये बुद्धविहार नाही तर ते लोक लगेच तुम्हाला ते विहार पास करून देतील. जर आपण गेलो नाही आपल्याला घरातून टाईमच नाही भेटत घरचंच काम करतो बायका बरोबर लक्ष देतो त्याला नाही. बाबासाहेबांनी एवढं काबर कसं करून आपल्याला बुद्धिबृंमाची दिली. बाबासाहेबांचं त्यांच्या बायका बरोबर लक्ष दिलं असतं तर आपण तिथं बसलो पण नसतो. आपला जन्म सुद्धा झाला नसता त्यानंतर. कारण बाबासाहेबांनी समाजकार्य करत गेले आणि समाजकार्य करून सुद्धा आपल्याला माणसामध्ये माणुसकी हे काय हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आपल्या संस्थेमध्ये आज शाखा आपण प्रत्येक शाखा आपण निर्माण करतो. त्यानंतर धार्मिक शासकीय विषयावर शाळा महाविद्यालय निर्मिती करते. बघा शाळेमध्ये शाळा निर्माण करेल. आपली पोरं इकडे तिकडे भेटत आहेत तिथे शाळा नसते त्या शाळेमध्ये तिथे शाळा निर्माण झाल्या पाहिजे. धार्मिक संस्था किंवा महाविद्यालय या ठिकाणी झालं पाहिजे. आज आपले वकील डॉक्टर इंजिनियर कोण बरेच लोक आहेत आपल्या इकडे. कारण आपल्या बाबासाहेबांनी विकीला माहिती आहे सिद्धार्थ कॉलेज ओपन केलेलं आहे. त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आपले कोणच नाही. 10% सगळे ब्राह्मणाचे लोक त्या ठिकाणी आणि ब्राह्मणाचे लोक त्या ठिकाणी इंजिनियर वकील डॉक्टर सगळे ब्राह्मणाचे लोक होते. आपलं आहे का कोण 10 ते 1 माणूस आपला नाही तर सगळे ब्राह्मण लोक असतात. आपले काय बाबासाहेबांनी आता आपल्याला चांगलं दिलेलं आहे. आपण चांगली कष्ट घालतो चांगल्या नोकरी दिल्या बाबासाहेबांमुळे आपण सगळं घेतो. माझा मुलगा 1 लाख तिकडे काम शिकायला जातो. चांगलं ट्युशन कुठे भेटतं तिकडे आपला मुलगा जातो. पण सिद्धार्थ कॉलेज जाते का नाही जायचं. का बाबासाहेबांनी तिकडे गेले आपल्या लोकांसाठी ते सिद्धार्थ कॉलेज आपल्या लोकांसाठी त्यांनी ओपन केलं. आपले लोक तिकडं जायच नाही आणि तिकडे खरं बघा गेलं ब्राह्मण लोक जातात. आपण पंचशीलचं पालन करतो का नाही करत. का करायला आपण पंचशीलचं पालन का करत नाही. कारण खरं बघायला गेलं तर ब्राह्मण लोक हे पंचशीलचं पालन करतात. बघा खरं हे पंचशीलचं ब्राह्मण लोक त्याचं पालन करतात. कारण पंचशीलमध्ये किती ताकद आहे बघा. भिक्षू संघामध्ये गौतम बुद्ध संघामध्ये एक महिला संघामध्ये सामील झाली. जवान होते सुंदर होती राजकन्या होती. तिला वाटलं हे भिक्षू लोक चिवड अंगावर घेऊन फिरतात त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान काहीतरी असेल म्हणून त्यांनी काय केलं त्या मातेने आले भगवान बुद्धाच्या समोर आले आणि मला म्हणजे मला हे सर्व अर्पण करायचं आहे. माझ्या डोक्याचे मुंडन करून मला अंगावरती चिवड घ्यायचं आहे. आणि तिने हे सगळं जोरदार म्हणजे राजकारणामध्ये सगळं विषय तिनं ध्यान केलं आणि तिने काय डोक्यात मुंडन केलं आणि अंगावरती चिवड घेतलं आणि चिवड घेऊन ते फिरू लागले. आता फिरत असताना गावामध्ये टोकरी पोरं जे असतात तिकडे दारू पिणारी लोक असतात त्या ठिकाणी ते गेले. तिथं फिरत असताना त्यांनी 5 टोकरी पोरं तिच्या समोर आले. आता 5 टोकरी पोरं आल्यानंतर म्हणजे एवढी तरुण आहे जवान आहे आणि भीक मागून खाते हे काहीतरी आपण तिला आपण विचारलं. तो तिला अडवला. तिला विचारायला सांगितले तू हे भीक मागून का खात आहे. आमच्याकडे कोणतरी एखादा तयार कर आणि त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. आता हे करत असताना झाले 1-2 महिने झाले एवढे तिला त्रास होऊ लागला. हो तिला ते लोक फिरू लागले. ते आले तथागताच्या समोर बसले. तथागताचं प्रवचन चालू होतं. प्रवचन संपल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये आले रडत बसले होते आणि तथागत झाले काय झालं तुला तो का रडत आहे. त्यावेळी तिने तथागतांना सांगितलं तथागता मी पुरा घराचा हे इष्टे म्हणजे सगळं त्याग केलेला आहे. मी माझं जीवन जगत आहे. मी अंगावरती जीवन घेतलेलं आहे. मी माझ्या जीवनी पद्धतीने मी जगत आहे. पण लोक मला जेवढं जगू देत नाही. माझ्या पाठीमागं हात पोरं 5-6 पोरं माझ्या मागे लागलेले आहे. त्यावेळी तथागताने तिला सांगितलं शांतपणे हो आणि तिला सांगितलं दुसऱ्या दिवशी गेलं की त्यांना एक आठ घाल आणि ते आठेमध्ये जर तयार झाले तर तू त्याच्याशी लग्न करायला तयार हो. आता दुसऱ्या दिवशी ती गेली परत भिक्षा मागायला. ते 5 लोक पुढे आले. आता पुढे आल्याच्या नंतर ते 5 लोक पुढे आले तर त्यांनी सांगितले माझी आठ आहे. जो कोण ह्या 5 तिला जर पंचजन पालन करेल त्याच्याशी मी लग्न करेल. हातात म्हणजे हा आम्ही हात तयार आम्ही तयार आहे. आम्ही सगळे त्या 5 चिलाचं पालन करू.
आणि असं म्हणल्यानंतर गेले 1 महिना झाला, त्या चौकामध्ये सिगरेट दारू पिणारे लोक होते. त्यांना मला कळलं की आपल्याला काय सहन होत नाही. मग त्या चौकाने काय केलं, ते 5 चिलाचं तोडून टाकलं आणि एक जे होता त्याने तंतोड त्या चिलाचं 5 चिलाचं त्यानं पालन केलं. आता पालन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आला आणि त्यानं सांगितलं, त्या मैत्रिणीला भेटला आणि बोलला, मी ह्या 5 चिलाचं तंतोड पालन केलेलं आहे. मी खोटं बोललेलं नाही, मी दारू पिलेलं नाही, गांजा वगैरे मी विचार काही केलेला नाही, मी तंतोतंत या 5 चिलाचं पालन केलेलं आहे. तेव्हा ती माता काय म्हणते, मी आता तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तर तो काय बोलला, पण मी आता तुझ्याशी लग्न करणार नाही. का करणार नाही, तर तू माझी आता गुरु झालेली आहे. म्हणजे ह्या 5 चिलामध्ये किती ताकद आहे. आपण जर हे 5 चिलाचं पालन केलं तर आपला संसार सुखाचा चालणार आहे. आणि दारू पिलं तर आपला संसार सुद्धा चालणार आहे ना. आपण बौद्धाचार्य आहोत, धर्मप्रचारक आहोत, मग आपण दारू पिणं हे आपलं चुकीचं आहे. पहिल्या काळ आपण पेत असं त्यावेळी सोडून दिलं, पण आता तर आपण सुधारलं पाहिजे ना. आपण आपल्या अंगामध्ये सगळे कपडे आहे, बाबासाहेबांचे अनुयायी आहे, आपण बौद्धाचार्य झालेले आहे, तर आपण कसं दारू गांजा प्या, एखाद्या मुलीकडे बघा आहे का नाही, म्हणजे सगळं सोडून दिलं. म्हणजे अशी ती पंचशीलमध्ये आपली ताकद आहे. तर आपला विषय एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता धम्मप्रचार शिबिर आयोजित करते. धम्मप्रसारण आता आपले शिबिरच आहे, पहिले चालू झालेलं आहे. ते शिबिर आपण धर्माचा प्रसार करण्यासाठी आहे. आता तुम्ही शाखेवरती आहे, शाखेवर काम करणार आहे, बौद्धाचार्य निर्माण करा, केंद्रीय शिक्षण निर्माण करा, सामने निर्माण करा, समता सैनिक दल निर्माण करा. हे धर्माचा प्रसार करण्याचे बाबासाहेबांनी हे उद्दिष्ट याच्यामध्ये. मग आता आपण इथं शिबिर झालं की दुसऱ्या उद्यापासून आपल्याला कामाला आपण लागलं पाहिजे. कुठं काय करता शिबिर घ्या, किंवा तुमचा सामने शिबिर घ्या, उपासिका शिबिर घ्या. हे आपले शिबिर आपल्या राबवणं आपण अत्यंत गरजेचं आहे. कारण आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी झालेले आहे, बरोबर आहे ना. रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी झालेला आहे. मग रत्नागिरी जिल्हा आपला 1 नंबरला कसा घेईल ते आपलं धैर्य आपण केलं पाहिजे. कारण अध्यक्षाचं काम काय आहे, अध्यक्ष खाली सह्या करतो, बाकी काय करणार आहे, बाकी सगळं सरचिटणीस, संघटक, कोषाध्यक्ष, हे जे पदावर आहे सचिव, यांचं काम आहे की आपल्याला धर्माचा प्रसार करणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्षाने आदेश दिला सरचिटणीस की बाबा जाऊन इकडे आपल्याला मीटिंग लावायची, त्या ठिकाणी जाऊन कुठेतरी पुतळ्यात बघितलं पाहिजे की आपल्याला तिकडे मीटिंग घ्यायची, ते अध्यक्षाचं काम आहे. आता बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी धर्मप्रचार शिबिर आयोजित करणे. त्यानंतर समाज बांधवांना सर्व धर्माच्या तुलनांचा अभ्यास करण्याकरता प्रोत्साहन देणे. म्हणजे आपल्याला आता समजा आपण आता बौद्धाचार्य झाले, तर आपल्या घरामध्ये कोण असेल त्याला बौद्धाचार्य करा. हे एखादा आपल्या धर्मामध्ये येत असेल त्याला पहिले 22 प्रतिज्ञा सांगा. हिंदू असेल, मुसलमान असेल, कोणी असेल, तर त्याला आपल्या पहिले धर्मनिष्ठाचा काय कार्यक्रम आहे तो आपल्याला सांगायला पाहिजे. 22 प्रतिज्ञा काय हे त्याला समजून दिलं पाहिजे. हे आपल्याला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्याला दुसरा आपल्यामध्ये कसा येतोय ते आपण बघितलं पाहिजे. कारण बाबासाहेब, काही लोक मला बाबासाहेबांची इच्छा होती की पुरा भारत मी बौद्धमय करेन, पण बाबासाहेबांनी बौद्धमय केला का नाही, पुरा भारत बौद्धमय केला का नाही. कशामुळे केलाय, कशामुळे, चुकीचं आहे, तिरंगा झेंड्यामुळे. आज आपला तिरंगा झेंडा जो आहे, तिरंगा झेंड्यावरती चक्र कोणाचा आहे, अशोक चक्र आहे. मग बाबासाहेबांनी बौद्ध आपला भारत बौद्धमय केला का नाही. काही लोक म्हणतात नाही हो बाबासाहेब बौद्धमय केलाच नाही, तर त्यांना हे वाटत नाही की या चक्रामध्ये सम्राट अशोकाने चक्र आहे, तर बाबासाहेबांनी पुऱ्या देशात आपल्याला बौद्धमय केलेला आहे. त्यानंतर 7वा आहे बौद्ध धर्माची लिखित साहित्य प्रकाशित करून सर्वसाधारण उपासक उपासिकापर्यंत पोहोचवण्याकरता बौद्ध साहित्याचे प्रकाशन करणे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत धर्माचा ज्ञान पोहोचवण्याकरता धर्मपुस्तके, पेम्पलेट व पुस्तकाचे निर्माण करणे. सांगितले बाबासाहेबांनी सांगितले बौद्ध धर्माची लिखित साहित्य पुस्तक, त्यात छोटं पुस्तक असेल, किंवा तुमचा बौद्ध जीवन संस्कार पाठ आहे, किंवा तुमच्या बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे, आणि आमच्या गावामध्ये 22 प्रतिज्ञेचं लेख म्हणून पूर्ण गावामध्ये वाटलेलं आहे. 22 प्रतिज्ञा. काही लोकांना अजून 22 प्रतिज्ञा म्हणजे काय हे काय माहिती. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या हे लोकांना अजून, आपल्या काही लोकांना माहीत नाही. जे आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांना तेवढं माहिती आहे 22 प्रतिज्ञा काय.
मी कुठं कुठे गेलो, लग्नाला गेलो, कार्याला गेलो की तिथे पहिले विचार 22 प्रतिज्ञा पुन्हा कोणाला नाही, कुणाचा हात वरती नसतो. कारण 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला एवढ्यासाठी दिले की आपला हा माणूस माणसामध्ये असा जगला पाहिजे. आपल्याला चालायला जागा होती का? नव्हती. आपण जर चालायला गेलो तर पायात आपले चपलं, त्या पाठीवर झाडू होता, पायात चप्पल सुद्धा नव्हतं. आपण पहिली परिस्थिती बघितली ते एकदम बिकट परिस्थिती होती, पण ती आता परिस्थिती राहिली का? नाही राहिली. कोणी केलं? हे सगळं बाबासाहेबांनी केलेलं आहे. मग आपल्या ह्या 22 प्रतिज्ञा आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि लोकांना सांगणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कुठेही तुम्ही कार्याला जा, कुठेही जा, त्या ठिकाणी गेला एका 2 शब्दामध्ये तो उभं राहिला, तिथं सांगायला की बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा ह्या अशा अशा पद्धतीच्या आहेत. कारण बाबासाहेबांनी 5 देवाची नावं त्या ठिकाणी घेतल्या 5 प्रतिज्ञेमध्ये. का घेतली असे बाबासाहेबांनी 5 देवाची नावं? कारण ज्या काळामध्ये आपल्याला जी परिस्थिती होती, आपल्या पाठीमध्ये झाडू होता, पुढे मटकं होतं, आपण त्या मटक्यात झोपत होतो, त्यात घाण वास येत होता, तरी ते आपण सहन करत होतो. पण आपल्याला ते कुणी बोलले? बाबासाहेबांनी बोलले. मग आपण कसं राहिलं पाहिजे? बाबासाहेबांच्या पद्धतीने. बाबासाहेबांनी कधी साधी कपडे घातलेले बघितले? कधीच नाही घातले. बाबासाहेबांनी सगळं काय घातलंय? कोट, सूट आणि बूट घातलं का नाही? एवढ्या याच्यामध्ये बाबासाहेबांना बसायला शाळेत जागा नव्हता, तरी ते सूट बूट कोटामध्ये बाबासाहेब त्या ठिकाणी होते. गांधी काय म्हणलं ना, बाबासाहेब हे सूट बूट कोट घालताय तर तुमची लोक जसे राहणार आहेत का? तर त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं, गांधी मी सूट बूट घातलाय तर माझ्या माणसांना मी या सूट बुटा कोटामध्ये आणणार, तरच मी गप बसणार. आज आपण सूट बूट कोट घालतो का नाही? टोपी घालतो नाही, कोट वगैरे, ते बाबासाहेबांनी केलं. त्यानंतर आहे आवश्यक नसून बौद्ध भिक्षूंची आणि धर्मगुरूचा वर्ग संघ निर्माण. भिक्षू निर्माण करणे आपल्या संस्थेमध्ये भिक्षू कमी भारतीय बौद्ध महासंघामध्ये संस्थे आपल्या भिक्षू लोक 11 भिक्षू आहेत आपल्या संस्थेमध्ये. आणि काही भिक्षू लोक वयस्कर झाले, त्यांना सांगते चिवर घेतात, लोक चिवर घ्यायला तयार आहे. चिवर त्या ठिकाणी घ्यायला ते तयार नाही, कारण त्यांना माहिती चिवर घेतले की आपण घरदार सगळं सोडणार आहोत, आहे का नाही? 20 संकल्पात तुम्हाला माहिती आहे किती वर्षापासून त्यांनी चिवर घेतले? तुम्हाला माहिती आहे 20 संकल्पाने 7व्या वर्षापासून 20 संकल्पाने चिवर अंगावर घेतले. बघा, लहान मुलगा होता, लहान मुलगा संस्थेमध्ये आला इकडे आणि संस्थेमध्ये आल्यानंतर मला चिवर घ्यायचा आहे. त्यांच्याकडून आपण त्यांच्या आई वडिलांकडे सगळं लिहून घेतलं ते की बाबा माझ्या मुलाला चिवर घ्यायचा आहे, ते चिवर मी आमच्या सहकुशीने त्यांना चिवर देत आहे असं त्यांच्याकडून ते लिहून घेतलं. फॉर्मट आपण ते केलेलं आहे आणि त्या फॉर्मटवरती आपण ते लिहून घेतलेलं आहे. तेव्हापासून त्यांनी चिवर अंगावर घेतलं. ते आता या संस्थेचे भिक्खू संघाचे कोण आहे? अध्यक्ष आहे का? माझं मला तर करण्याची एक भाई आहे, तिचा मुलगाही 5 वर्षाचा मुलगा आहे. तो बोलतो मला पण चिवर अंगावरती घ्यायचा आहे, कायमचं चिवर अंगावर घ्यायचं आहे. तर आम्ही संघटना सांगायला बाबा अजून तो 5 वर्षाचा, मी 7 वर्षाचा आता चिवर घेतलाय आणि हा तर 5 वर्षाचा, याला अजून काही कळत नाही. पण ह्याला आपण चिवर कसं काय देणार? त्याचे आई वडील सुद्धा आले, विनवणी करू लागले ऑफिसमध्ये येऊन की माझ्या मुलाला बरोबर चिवर द्या. त्या मुलाला नाही म्हणल्यावर तिथे त्याला चक्कर आले ऑफिसमध्ये. बघा, म्हणजे संस्थेसाठी आणि भिक्षू संघासाठी एवढा तर वेळा झालेला मुलगा, त्याला त्या ऑफिसमध्ये चक्कर आले, त्याला पाणी पाजलं, चहा दिलं, त्याला बसवला, मला म्हणलं तुला चिवर दिलं जाईल पण शांत बस. तेव्हा त्याला म्हणतो तू किती वाला म्हणजे बघा आपल्या लोक आपल्या संस्थेकडे वळायला लागलेले. आज आपल्या इतर संस्था सुद्धा आपल्याकडं कुळबी मावी ही सगळी लोक आपल्याकडे यायला लागलेले आहेत. आज कोळबे लोकांना जवळजवळ 1 लाख लोकांना आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे. 1 लाख लोक कोळबी समाजाची लोक. ते लोक पहिले काय सांगायचे? मराठी, आम्ही मराठी आहोत. पण त्यांनी आज आपल्याकडे 1 लाखाची लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेणार. त्यानंतर आहे भारत देशामध्ये बंधुत्व आणि भाईचारा निर्माण करण्याकरता बौद्ध संमेलन, धम्म परिषद तसे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करते. आता बघा, भारत देशामध्ये बंधुत्व आणि भाईचारा म्हणजे बौद्ध संमेलन आहे. आता आपलं संमेलन असेल किंवा आपला कुठला मोठा कार्यक्रम असेल, धम्म परिषद असेल, आपण कुठलं तरी मैदान घेतो आणि मैदानामध्ये त्या ठिकाणी आंबेडकर घराण्याचं कोणी असेल, आंबेडकर घराण्याचं त्या ठिकाणी आपण बोलवतो. इतर शाखेला सुद्धा सांगतो, आजूबाजूची शाखा असेल, 2 असेल, जिल्हा असेल, कोण पण असेल, त्यांना सगळ्यांना बोलवून आपल्याला ते धर्मपरिषद घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण कसं आहे, लोकांना कळतं की आपण या ठिकाणी बौद्ध धर्माचं संमेलन या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण ते संमेलन या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता संस्थेचं महत्त्वपूर्ण कार्य बघा. 25/5/1955 मुंबई बौद्ध शिकाऱ्याची जाहीर बसण्यात
25/5/1955 मध्ये मुंबईला बौद्ध सुकन्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर आहे 31/7/1955 मुंबई ते गाव कामगार औषधे बैठकीत धर्मांतराची तारीखची घोषणा केली. त्यानंतर 25/12/1925ला देऊळवाड येथे पुणे येथे बुद्ध मूर्तीचे अनावरण केले. बाबासाहेबांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यानंतर 4/2/1956ला जनता पाशी प्रबुद्ध भारत असे नामांतरण केले. 24/2/1956ला बुद्ध पूजापाठ हे पुस्तक पाली भाषेत दिले. त्यानंतर 15/3/1956ला बुद्ध की धम्म हा ग्रंथ प्रसिद्धीत देऊन पूर्ण केला. 20/3/1956ला बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. नंतर 12/5/1956ला BBC लंडनवर बुद्ध जयंती निर्मिती मला बौद्ध धम्म का आवडतो या विषयावर अत्यंत तर्कशुद्ध भाषण केले. 24/5/1956ला नरेपार मुंबईच्या ऐतिहासिक सभेमध्ये धर्मांतरण संदर्भात लोकांना सांगितलं. 10/6/1956ला दिल्ली येथे धम्मपद आणि गीता या विषयावर तुलनामत भाषण केले. 23/9/1956ला बौद्ध धर्मांतर करण्याकरता प्रेस विज्ञापन दिले. बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण हे घोषणा वगैरे जे कार्यक्रम होते ते त्यांनी पहिलं बघा 25/5/1955ला मुंबई बौद्ध सुकन्याची जाहीर घोषणा केली. म्हणजे मी बौद्ध आहे हे त्यांनी त्या 55मध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे. नंतर काय केलं मुंबई ते गाव कामगार औषधे बैठकीत तारीख घोषणा केली. म्हणजे आपल्याला समजा मीटिंग घ्यायची असेल त्या अगोदर तुमच्या कार्यकारिणीची मीटिंग झाली पाहिजे आणि मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये सांगायचं पाहिजे की आज आपल्याला अमुक तारीख ठरवायची आहे. मग अमुक या दिवशी बाबासाहेबांची जयंती घ्यायची आहे किंवा या जिल्ह्याला आपल्याला पहिले पत्रक द्यायचे ती तारीख तुम्ही ठरवली पाहिजे आणि ती तारीख ठरवून त्या ठिकाणी त्यांना ते पत्रक देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बाबासाहेबांनी देऊळ रोडला पहिली भगवान बुद्धाची मूर्ती बसवली सगळ्यांना माहितीच आहे. देऊळ रोडला गेला असतं तर तुम्हाला माहिती आहे भगवान बुद्धाची पहिली मूर्ती त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. नंतर प्रबुद्ध भारत बाबासाहेबांनी केलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं भाषण कुठल्या पेपरला जायच नव्हतं. बाबासाहेब काय सांगत होते काय करत होते हे कुठल्या पेपरला त्या मनुवादींनी कधी छापलं नाही. ते बाबासाहेबांनी आपण भाषण केले. बाबासाहेबांनी एवढ्या लोकांसाठी हे केलेलं आहे ते कुठल्याच पेपरमध्ये जायच नव्हतं. पण बाबासाहेबांनी काय केलं प्रबुद्ध भारत स्थापन केलं आणि त्या बातमीतून आपल्या लोकांपर्यंत ती बातमी जात होती म्हणून बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत स्थापन केलेलं. त्यानंतर पूजापाठचं पुस्तक हे पाली भाषेत लिहिलेलं आहे. पूजापाठचं पुस्तक हे पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ते पुस्तक सुद्धा त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यानंतर बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केलेला आहे. बुद्ध आणि धम्म पुढे वाचला या ठिकाणी झालेला आहे. ते पवार साहेब या ठिकाणी होते मी उद्घाटनाला आलो होते या ठिकाणी त्यांनी पुस्तक पूर्ण बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. बुद्ध आणि धम्म का त्या बुद्ध आणि धम्मामध्ये सर्व गौतम बुद्धाचं त्या ठिकाणी चरित्र त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आजोबा कोण आजी कोण काय कोण चुलत भाव आते भाव सगळं काय आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडले. ते पुस्तक अत्यंत आपल्या असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी लंडनवरती त्यांनी अत्यंत विषयावरती बौद्ध धर्म मला का आवडतो त्या विषयावर त्यांनी भाषण केलं. तर बौद्ध धर्म हा मला का आवडतो त्या विषयावर त्यांनी भाषण केलेलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये धम्मपद त्या तुलनामत भाषण केल्या. दिल्लीमध्ये त्यांनी बाहेरचं भाषण त्यांनी म्हणजे मला बौद्ध धर्म का आवडतो त्या विषयावर त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलेलं. त्यानंतर बौद्ध धर्मांतर करण्याकरता प्रेस विज्ञापन दिले. आता दुसरा आहे आपल्या 14/10/1956ला नागपूर येथे महातिथी भक्त चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. बघा 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब नागपूर या ठिकाणी आपल्याला 5 लाखासमोर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. घेतली का 22 प्रतिज्ञा सुद्धा घेतल्या त्या ठिकाणी. कारण का 22 प्रतिज्ञा आता त्यांनी कसं आहे 22 प्रतिज्ञा घेतल्या पण त्या ठिकाणी नागपूरला ज्यावेळी बाबासाहेबांना अहमदाबादला ते कामाला होते आणि काम करत असतात त्यांच्या हस्ताकाचा पिऊन होता. तो पिऊन बाबासाहेबांनी त्याला सांगितले त्या कपाटातले फाईल आणि फाईल आणण्यासाठी ते काय केलं चिमटीत फाईल धरलेली बाबासाहेबांच्या अंगावरती ठेवली. बाबासाहेबांना काय वाटलं मी एवढा मोठा टाय कोट घातलेला एवढा मोठा त्याच्यात मी साहेब वास असताना तो माझ्या अंगावरती फाईल भेटते याची लायकी काय. पण बाबासाहेबांना खूप वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं म्हणजे कामावर सुटले आणि एका झाडाखाली बसले विचार करू लागले
आणि त्या ठिकाणी ढसा रडू लागले. का रडले असेल? कारण मी एवढा मोठा विद्वान शिकलेला बॅरिस्टर माणूस आणि माझी ही अवस्था ही लोक करत आहेत, तर माझ्या लोकांनी लोक मारून टाकतील, माझ्या लोकांनी जवळ घेणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ठरवलं, संकल्पना केली, मी आता बौद्ध धर्म स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही, मी माझ्या लोकांना बौद्ध धर्माचं आणणार. म्हणून बाबासाहेबांनी 1953ला नागपूर या ठिकाणी आले आणि नागपूर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बंदी चंद्रमणी यांना भेटले. आता चंद्रमणी बंदींना भेटल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की मला धम्मदीक्षेचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही कुठेही काही करा आणि बंदीची कुटुंब सोडून आणा. त्यावेळी चंद्रमणी बंदीजी थोडेसे हे विचित्र झाले, त्यांना वाटले एवढ्या मोठ्या महान नेत्याला आपण कुठला बंदी सोडून आणतो. पण त्यावेळी सगळ्या श्रीलंके, जपान, थायलंड या ठिकाणी सगळीकडे गेले, पण याची बंदीची तयार होत नाही की बाबासाहेबांना त्या ठिकाणी धम्मदीक्षा देऊ शकतो. आणि बाबासाहेब रागे होते, बाबासाहेबांच्या समोर कोणाचं चालत सुद्धा नव्हतं. बाबासाहेब बसणार होते, असं होते त्या पद्धतीने बंदीची कुठल्याच बंदीची तयार नाही की बाबासाहेबांना आणि दीक्षा देऊ शकत नाही. मग बाबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी चंद्रमणी बंदेला विचारलं, काय केलं, मला तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम काढला. त्यावेळी चंद्रमणी बंदेजी घाबरत म्हणतात, पण बाबासाहेब आता बंदेजी कुठलाच नाही की तुम्हाला धम्मदीक्षा देऊ शकेल, पण आता मीच तुम्हाला धम्मदीक्षा देणार. मग बाबासाहेबांना म्हटलं बंदेची बंदी कोण ना कोणतरी आहे. पण त्यावेळी चंद्रमणी बंदेजीने बाबासाहेबांना त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा केल्या. त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या आणि बाबासाहेबांनी सांगितलं, बंदेजी तुम्ही मला फक्त धम्मदीक्षा द्यायचं आहे, मी माझ्या लोकांना धम्मदीक्षा देणार आहे. तेव्हा बंदेजी काय बोले, बाबासाहेब असं का? त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की कारण बंदेजी माझ्या लोकांच्या डोक्यामध्ये जी अंधश्रद्धा घुसलेली आहे, ती अंधश्रद्धा मला बाहेर काढायचं आहे, म्हणून मी माझ्या लोकांना ही 22 प्रतिज्ञा देत आहे, तुम्ही 22 प्रतिज्ञा फक्त मला द्या. त्या ठिकाणी बाबासाहेबांची 22 प्रतिज्ञा दिल्या. 1985 दिलं आणि त्यांनी बाबासाहेबांनी पाठीमागे उचलले आणि बाबासाहेब आपल्या लोकांना दिले. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी लोकांना आदेश केला, सर्वांनी सफेद वस्त्रामध्ये आलं पाहिजे. सगळ्यांनी सफेद वस्त्रामध्ये आले. नागपूरमध्ये एकाच दुकानामध्ये सफेद कपडा राहिला नाही, सगळ्या दुकानामध्ये सफेद कपडे सगळे खाली झाले. एकाही दुकानामध्ये सगळं सफेद नागपूर या ठिकाणी सगळं दिसत होतं. पण आपण हे सफेद वस्त्रामध्ये कुठेही गेला, विहारा जा, भुजबळ कुठं जा, पण त्यावेळी काय सफेद वस्त्र जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी बाबासाहेब आपल्या लोकांकडे फिरले. 5 लाख लोक त्या ठिकाणी बसले होते. बाबासाहेबांनी माईक हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्याने 22 पानाचे पुस्तक त्यांनी हातामध्ये घेतलं. बाबासाहेबांच्या डोळ्याचा चष्मा बाबासाहेबांनी काढला आणि टेबलावरती ठेवला आणि टेबलावर ठेवल्यानंतर बाबासाहेब ते पुस्तक दाखवू लागले आणि बाबासाहेबांचा सहकारी तिथे आला आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब हे एका पानावरती 22 प्रतिज्ञा आल्या असत्या, पण तुम्हाला हे 22 पानं खर्च करायची काय गरज आहे? त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या लोकांच्या ही दिवार, जी चेतनाची दिवार आहे, ही चेतनाची दिवार मला बाहेर काढायची आहे. त्या चेतना बाहेर काढला तरी 22 प्रतिज्ञा मला ती दिसली पाहिजे, म्हणून मी एका पानावरती ही 22 प्रतिज्ञा एका पानावर एक प्रतिज्ञा लिहिलेली आहे. तुम्हाला बाबासाहेबांचं डोकं किती फाट होतं, म्हणजे किती विद्वान होते ते. म्हणजे एका प्रतिज्ञेमध्ये त्यांनी एका पानावरती एक मोठ्या अक्षरामध्ये ती 22 प्रतिज्ञा त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना 5 लाख लोकांना धर्मदीक्षा 22 प्रतिज्ञा, ते 22 प्रतिज्ञा आपल्या घरामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर धर्मांतरानंतर नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांना मानपत्र दिले. नागपूर या ठिकाणी महानगरपालिकेने त्यांनी विचार केला की एवढा मोठा संघर्ष केलेला आहे आणि एवढा मोठा हे धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेतलेला आहे, तर बाबासाहेबांना आपण मानपत्र देऊया. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा 2 लाख लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या 2 लाख लोकांना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यांना मानपत्र देऊन सुद्धा 2 लाख लोकांना त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा त्या ठिकाणी दिल्या. धम्मदीक्षेचा कार्यक्रम केलेला आहे. चंद्रपूर येथे 3 लाख लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली. चंद्रपूर इथे मध्ये पण 19/10/1956 चंद्रपूरमध्ये पण 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली आहे. त्यानंतर 15/11/1956 काठमांडू येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद बौद्ध धम्म हा स्वीकारला आणि या विषयावर अत्यंत तर्कयुक्त भाषण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे काठमांडूला. आपण बुद्धगयाला गेल्यावर लोक म्हणतात गुरुजी आम्हाला काठमांडूला पण जायचं, पण काठमांडूला तिकडे बघण्यासारखं काहीच नाही आहे काठमांडूला. आणि तो रोड एवढा खराब आहे, असा वळलेला जातो, जर गाडी पलटी झाली तर सगळे आपण वरती, अशा परिस्थितीत तो रोड आहे. तर आम्ही बुद्धगयाला गेलो तर जातो काठमांडूला जायला, कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं ते त्या ठिकाणी आता तिथं बिल्डिंग तयार झाल्या, ते मैदान त्या तिथून
काय झालं का ते इकडं मोठं मैदान होतं त्या ठिकाणी बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण केलं काठमांडू. त्यानंतर बनारस हिंदू विश्वविद्यालय ह्या नागवंशी ह्या बुद्धिझम प्राचीन इतिहास या विषयावर भाषण दिले. सारनाथ मूलबुद्ध कुटी विहार या जातीवी समाज या विषयावर प्रकाश टाकला. मूलबुद्ध सारनाथ बुद्धविहार तुम्हाला माहिती आहे, बुद्धविहार गेलं सारनाथ बुद्धविहार या ठिकाणी भेटले आणि हा बुद्धविहाराचं सुद्धा नाव सारनाथ आहे. सुद्धा अत्यंत सुंदर असं सारनाथ या ठिकाणी भाषण त्यांनी केलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यानंतर दिल्ली येथे बुद्ध यांनी धम्म या ग्रंथाला अंतिम स्वरूप देऊन शेवटचा श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 6/12/1956 बुद्ध त्याचा धम्म हा विषय पूर्ण केला आणि बाबासाहेबांनी आपली जोर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. 6/12/1956 दिल्ली येथे त्यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर सगळीकडे बातमी पसरली बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. सगळे दिल्लीचे लोक ते ठिकाणी हजरले, सगळे लोक त्या ठिकाणी जमा झाले, मंत्री संत्री सगळे आले, कोण होते पंतप्रधान सगळे आले. त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे जे लोक होते, आता बाबासाहेबांचं मुलगा त्या टायमाला मुंबईमध्ये होते आणि त्यांचं राजगड त्या ठिकाणी इथं होतं. मग त्यांनी ठरवलं की आमचं प्रेम माझ्या वडिलांचं प्रेम आहे मुंबईलाच गेलं पाहिजे. तिथल्या लोकांनी सगळ्यांनी दिल्लीमध्ये सगळे लोक प्रेम आहे आणि बाबासाहेबांचं प्रेम या ठिकाणी झालं पाहिजे, या ठिकाणी त्यांची ग्रहण केलं पाहिजे. पण तिथले लोक बाबासाहेबांचा मुलगा पुढे झाला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांचं ज्यांनी जिथं राजगृह बांधलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचा अंतिम विधी झालाच पाहिजे. मग त्या ठिकाणी सर्व दिल्लीच्या लोकांनी त्या ठिकाणी विमान तयार केलं आणि विमानामध्ये बाबासाहेबांचं प्रेम त्या विमानामध्ये बसलं आणि ते मुंबईमध्ये आणून या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांना आगळी संस्कार केला. त्यानंतर बघा ते आता बोलत ते दिल्ली इथून विमानाने नागपूर दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्थिव काही वेळ ठेवण्यात आला. बघा दिल्लीवरून नागपूरला बाबासाहेबांचं जय त्या ठिकाणी दीक्षा दिलेली आहे. तिथं बाबासाहेबांनी 5 मिनिटं त्या ठिकाणी ठेवलं आणि तिथे ठेवल्याच्या नंतर त्यांनी राजगृह या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी दिल्लीवरून आणलेला आहे. कारण एअरपोर्टला आल्याच्या नंतर एअरपोर्टला लोक आले अफाट ते घेऊन आले. एअरपोर्टला ज्यावेळी उतरवलं त्यावेळी अफाट लोक एअरपोर्टमध्ये होते. अफाट लोक ते इथं होते. एका बाईचं लहान मुलगा होतं, ते लहान मुलगा त्या ठिकाणी चुकल्यानंतर ते मुलगा त्या माणसाच्या पायाखाली आलं. त्या मुलाचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर त्या बाईच्या मुलाला उचललं नाही. लोक तिला उचलवलं का तुझा मुलगा मेलं त्याला उचल. ते म्हणजे मला मुलगा मेलं ते चालेल, मला दुसरं होईल, पण माझे बाबासाहेब मला भेटणार नाही. म्हणून ती बाबासाहेबांच्या ध्येयासाठी पळत गेली, पण तिने आपल्या मुलाला त्या ठिकाणी उचललं. एवढी लोक आपल्या बाबासाहेबांसाठी किती प्रेम करत. त्यानंतर जागे हॉल इथे मुंबई येथे हिंदू कॉलेजच्या या राष्ट्रीय अध्यक्ष पदाकरता यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांची नावाची सूचना करण्यात आली. बाबासाहेबांचं देहांत झाल्यानंतर काही दिवसातच भैयासाहेबांना या संस्थेचं अध्यक्षपद म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं. थायलंड बॅकमॅन येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये भैयासाहेब आंबेडकरांना बुद्ध यांनी धम्म हा ग्रंथ उपस्थित भेट स्वरूप देण्यात आला. थायलंडमध्ये भैयासाहेबांना हा बुद्ध आणि धम्म हे त्यांना भेट म्हणून देण्यात आला. त्यानंतर यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर बौद्धांनी शैक्षणिक सवलती शिष्यवृत्ती मिळवली. भैयासाहेबांनी नंतर आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. भैयासाहेबांनी बाबासाहेबांचं जसं झालं तसं भैयासाहेबांनी आपल्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. नंतर भीम जयंतीची अमृत महोत्सव 75 वर्षे निर्मितीने मऊ ते चैत्यभूमी असे भीम ज्योत दीक्षाभूमी नागपूर येथे काढली. मऊ पासून ते चैत्यभूमी तर बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी त्याचा अग्निसंस्कार झाला होता ती जागा मागण्यासाठी भैयासाहेब मोरारजी देसाईकडे गेले. आता मोरारजी देसाई त्यावेळी पंतप्रधान होते. आता ते पंतप्रधान असल्यानंतर मोरारजी देसाईकडे गेले. मोरारजी देसाई समोर बसले होते आणि त्याच्या गाडने त्या भैयासाहेबांना अडवलं. त्यांना माहित नाही कोणाचं मुलगा आहे काय ते अडवलं. भैयासाहेब बसले, 2 तास बसले होते बाहेर. आणि 2 तास बसल्यानंतर परत त्यांचा नंबर आला. भैयासाहेब आतमध्ये गेले आणि मोरारजी देसाईला गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट जयभीम घातला. आता जयभीम घातल्यानंतर मोरारजी देसाई ते बघत राहिले जयभीम म्हणजे काय आहे त्यालाच माहित आहे. जयभीम म्हणजे काय मोरारजी देसाई
आता म्हणल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं भैयासाहेबांनी की माझ्या बापाने जे संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचे स्मारक होण्यासाठी आम्हाला ते जागा पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी धम्मदीक्षाचं सुद्धा घेतलेलं आहे. त्या मोरारजी देसाई भैयासाहेबांना काम करू तुम्हाला कोणी सांगितलं दीक्षा घ्या. त्यावेळी भैयासाहेब चिडले आणि त्याला सांगितलं की आमच्या बापाने सांगितले दीक्षा घ्यायसाठी म्हणून आम्ही ती दीक्षा घेतलेली आहे. मग त्यावेळी मोरारजी देसाईच्या दोघांचं ते देखील झालं आणि त्याने जागा किती पास केली 40/40. आता ते इथं उणी आहे की 40/40ची जागा त्या ठिकाणी त्यांना पास करून मिळाली. आणि ते पास करून मिळाल्यानंतर भैयासाहेब थांबलेले आहे. ते म्हणले आपल्याला ह्या सेतू बांधायचे असेल तर आपल्या लोकांच्या पैशाकडूनच बांधली पाहिजे. आपल्याला कोणाला मंत्री संत्री कोण पंतप्रधान कोण सरकार वगैरे कोण असेल त्यांना भेटायची गरज नाही. पण त्यांनी काय केलं मऊ या ठिकाणी भीमज्योत तयार केली आणि भीमज्योत पासून ते निघत गेले. कोण 4 आणे कोण 8 आणे कोणी 1 रुपया कोणी 5 कोणी काय पैसे जमा केले आणि ते सगळे आले राजगृहावरती आले आणि राजगृहावर आले ते पैशाचा आकडा बघितला. त्या आकडा जपल्यानंतर त्यांनी कधी चैत्यभूमी बांधायला सुरुवात केलेली आहे. ही कोणाची जागा आहे भैयासाहेबांच्या नावावरती त्या ठिकाणी चैत्यभूमी ही जागा म्हणजे 40/40ची जागा त्या ठिकाणी. पण ते 40/40च्या जागेसाठी भैयासाहेब थांबले नाही. त्यांनी सत्याग्रह चालू केला आंदोलन सुरू केले की आम्हाला अजून मोठी जागा पाहिजे. पण त्यावेळी मोरारजी देसाई सरकार होतं त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांनी 40/40ची जागा पास करून दिली आणि आज ती जागा आपली भैयासाहेबांच्या नावावरती आहे. आता ही नावं असताना भैयासाहेब संस्थेमध्ये त्यांनी त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की मी जर नसेल त्या काळामध्ये कोणीही त्या संस्थेचा अध्यक्ष होऊ शकतो. माझ्या घरातला नसून माझ्या घराचा कुठलाही असेल तो अध्यक्ष होऊ शकतो. आणि या ठिकाणी असं झालं संस्थेच्या आपल्या या ठिकाणी पराभव झाला तेव्हा त्या ठिकाणी राजरत्न आंबेडकर त्या ठिकाणी ते अध्यक्ष त्याचे वडील अध्यक्ष झाले. मग त्यांनी चैत्यभूमी तारीख द्यायला लागला आणि चैत्यभूमीचे पैसे तुम्हाला माहिती आहे अजून ती केस चालू आहे. अजून पैसे कोर्टामध्ये जातात. आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस जातो पैसे मोजायला. किती 8 दिवस आम्हाला 100 रुपये मिळतात जेवणासाठी. आम्ही ते पैसे आहेत ना आपल्या बाबासाहेबांची संस्था आहे आणि बाबासाहेबांचे पैसे आहेत. मग ते पैसे मोजण्यासाठी त्या ठिकाणी बँकेमध्ये अजून करोडो रुपये त्या बँकेमध्ये आहे आणि हाड वाद या राजरत्न आंबेडकर एक चैत्यभूमीमध्ये या ठिकाणी 6 डिसेंबर असो काय असो तो तिकडे येतो. गेल्या टायमाला चैत्यभूमीमध्ये आला तिथं उभा राहिला. त्याचे कार्यकर्ते आले तिथे हे करायला लागले धक्काबुक्की करायला लागले. मग तिथे सर्वांनी आमचे सैनिक तिथं उभे आहेत. सैनिकांना सांगितलं जाऊ त्यांना बाहेर काढा. त्यावेळी कोणी ऐकायला तयार नव्हतं. मग आमचे मुंबईचे आधीचे उत्तम मगरे होते ते गेले. त्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला आता त्याचा इथून बाहेर पडावं लागेल. त्यानंतर आता त्या आंबेडकर घरामध्ये बाबासाहेबांचे कोणतरी आहेत आंबेडकर डायरेक्ट आपण त्यांना आरतुर करू शकत नाही. तर त्यांनी साहेब बोलले त्यांचे हात जोडला मगरे मुलीने आणि ते सरळ तो राजरत्न आंबेडकर बाहेर पडला आणि बाहेर पडला तिथून आजपर्यंत तो चैत्यभूमीमध्ये आलेला नाही आहे. पण आता अंगावरती चिवड घेतोय जमाचा प्रसाद करतोय. पण ज्यावेळी वडील आले त्यावेळी मला ताईंना बोलला होता की ताई आपण हातात हात घालून या संस्थेला पुढे नेऊ. पण त्यांनी काय केलं सगळं चुकीचं काम केलं. संस्थे स्वतः अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिळवलं त्या ठिकाणी मिळवतो का नाही. बाबासाहेबांची संस्था आहे बाबासाहेबांनी संस्थेमध्ये ठेवून ठेवलं होतं. पण माझ्या घरातला कोणीही अध्यक्ष होणार नाही. पण ह्याच्यावरती हक्क पडल्यामुळे हा त्याला अध्यक्ष केला. पण त्याच्यावरती अजून केस चालू आहे. बाळासाहेबची केस अजून लढत आहे. पण जवळजवळ आता आपल्याकडे ती आपल्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर धम्मचक्र प्रवृत्ती दिनाच्या साधून बनते ध्वज मोदी यांच्या हस्ते सामने प्रयोजन ग्रहण केलेल्या चैत्यभूमी 10 दिवसात सामने शिबिराचं सहभागी झालेले पंडित काश्यप नाव असं धारण केलं. भैयासाहेबांनी 10 दिवस आपल्या लोकांना मुलं केलं अंगावरती चुनून घेतलं आणि काश्यप पंडित म्हणून त्यांना बनते म्हणून त्यांना नाव घेतलं. आपण म्हणतो ना काय काय बनते तुझं म्हणजे भैयासाहेबांचं नाव घेतलं काश्यप पंडित भैयासाहेबांना नाव घेतलेलं. त्याचा प्रश्न सुद्धा परीक्षेला येतो बघा त्याच्या परीक्षेला भैयासाहेबांचं ज्यावेळी चिवड घेतलं तेव्हा त्यांचं नाव काय असा प्रश्न येतो. त्यानंतर 27 लोकांच्या संस्कार समितीचं गठन केले भैयासाहेबांनी गठन केले पंडित काश्यप. त्यानंतर 28-29 ऑक्टोबर 1968 रोजी पहिलं राष्ट्रीय अधिवेशन पुरंदर स्टेडियम मुंबई येथे झालेलं आहे. 28 आणि 29 1968 मध्ये पुरंदर स्टेडियम या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना दलाई लामा
यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन भैयासाहेब आंबेडकर अध्यक्षकाली संपन्न झाला. बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाला बौद्धाचार्य वर्ग आंतरराष्ट्रीय भिक्खू आणि प्रतिनिधी या उपस्थित चित्रण करण्यात आलं. बघा, ते 28 आणि 29 हडसरमध्ये पुरंदर स्टेडियममध्ये भैयासाहेबांना त्या ठिकाणी अधिवेशन केलं आणि त्या अधिवेशनात दलाई लामा या ठिकाणी उपस्थित होतं आणि त्यापासून आपलं बौद्ध जीवन संस्कार पाठ आणि बौद्ध विधी हा आपला प्रसिद्धी झाला. त्यानंतर 22/5/1972 कोलंबिया श्रीलंका येथे वर्ल्ड फेलोशिप अँड बुद्धिस्ट 10 व्याख्या परिषद यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. श्रीलंकेमध्ये सुद्धा भैयासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रथम प्रसार केलेला आहे. त्यानंतर 9/10/1972 यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर लंडनला प्रणय झाले. लंडनला गेलेले आहे. बाबासाहेबांना लंडनला मोठा असा त्यांचा बंगला आहे लंडन इथे, त्या ठिकाणी भैयासाहेब गेलेले. त्यानंतर 23/3/1974 दिल्ली येथे आशिया बौद्ध शांती परिषदेमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं आहे. दिल्लीमध्ये पण भैयासाहेबांनी भाषण केलं आहे. बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे. 17/8/1974 भैयासाहेब आंबेडकर हे दिल्ली येथे शिष्टमंडळाचं पंतप्रधान मोदी मोरारजी देसाई यांची भेट घेतली. आता सांगितलं मोरारजी देसाई यांची भेट घेतली. नंतर 17/9/1977 भैयासाहेब आंबेडकरांनी परिनिर्वाण झाले तेव्हा जी.व्ही. पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सूनबाई आदरणीय मीराबाई आंबेडकर नावाची भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची घोषणा केली. 1977 मीराबाई आंबेडकर यांना राष्ट्रीय पद म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. त्यानंतर 14/10/1980 सामनेर शिबिराला सुरुवात चैत्यभूमी येथे सुरुवात करण्यात आली. 1980 पासून सामनेर शिबिर आपलं सुरू झालेलं आहे. त्यानंतर 27/12/1980 दुसरं राष्ट्रीय अधिवेशन मीराबाई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं अधिवेशन करण्यात आलं. त्या ठिकाणी नागपूर येथे संपन्न झालेल्यामध्ये 24 ठराव मंजूर करण्यात आला. संस्थेच्या कामकाजाला गती येण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आले. धम्मप्रसार कार्य महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश इतर राज्यात सुरू करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेश या ठिकाणी आपला धर्माचा प्रसार 1980 पासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 14, 15, 16 मे 1986 भारतीय भिक्खू धम्म परिषद चैत्यभूमी येथे संपन्न झाली. त्यावेळी भिक्खू संघाची स्थापना करण्यात आली. परिषदेचे उद्घाटक प्रमुख अत्यंत संघनायक महादेव आनंद मैत्री कलकत्ता यांनी मीराबाई आंबेडकर महाउपासिका ही उपाधी प्रदान केली. महाउपासिका म्हणून आपण बोलतो ना ताईंना, त्यांना हे बनते महादेव आनंद मैत्री यांनी त्यांना ते पद दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं राष्ट्रीय अधिवेशन मीराबाई आंबेडकरच्या अध्यक्षतेखाली तिसरं राष्ट्रीय अधिवेशन आंबेडकर भवन राणी झाशी मार्ग दिल्ली येथे संपन्न झाला. त्यामध्ये 24 ठराव मंजूर करण्यात आले. सभासद फी ₹2वरून ₹5 करण्यात आली. शिबिराचे आयोजन करायचे ठरवले. जन्म शताब्दी वर्षाच्या अनुसार संसद भवनावर बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, आतमध्ये तेलचित्र, महाबोधी विहार, बौद्धांच्या ताब्यात द्यावे, बौद्धांचे वेगळा कायदा असावा. या पोस्टरच्या तिकिटावर, पॅनलावर, नाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असेल असा ठराव पास करण्यात आला. बघा, 18 ते 1989 आणि 1989 हे तिसरं अधिवेशन सुरू झालं. आणि त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांचं नाव कुठे कुठे घ्यायचं, कुठे कुठे पुतळा उभा करायचा. आपल्या तिकिटामध्ये तुम्हाला माहिती आहे पोस्टाचे तिकीट त्या बाबासाहेबांचे त्या ठिकाणी फोटो आहे. ते सुद्धा या अधिवेशनामध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 29/9/1990 मध्ये धम्मचक्र प्रयोग दिनाच्या अंकित साधून आग्रा, उत्तर प्रदेश येथे 7,000 जटा बांधवांनी मीराबाई आंबेडकरांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. जटावाले पाहिजे ना, त्यांच्या जटा आहेत केसांना, ते देव करतात, एकदम आठवतात, दीक्षा घेतात. आणि मी देवळच पण बघतो, हे करतो, मी देवाचा माणूस आहे. पण त्या लोकांनी काय केलं, मीराबाई आंबेडकरांच्या हस्ते डोक्याची जटा सगळी काढली आणि त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. जटाधारी म्हणतात, जटाधारी त्या लोकांनी 7,000 जटाधारी बांधवांनी त्या ठिकाणी मीराबाई आंबेडकरांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 14/4/1951 संपूर्ण भारत वर्षात जन्म शताब्दी साजरे करण्यात आलेले, खास करून
मऊमध्ये या वर्षात देशभरात लाखो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. 1951ला मऊ येथे आपल्या वर्षामध्ये देशभर लाखो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. त्यानंतर 17/10/1951 धम्मचक्र बलिदिनाच्या अवधी साधून मुंबईमध्ये 7,000 उत्तर प्रदेशाच्या बांधवांना मीराज आंबेडकरांचे हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. 7,000 लोकांना उत्तर प्रदेशच्या लोकांनी या धम्मदीक्षेचा कार्यक्रम केलेला आहे. आता चौथं राष्ट्रीय अधिवेशन 27/11/1992 ते 19/12/1992 या ठिकाणी त्यांनी मीराज आंबेडकरांच्या हस्ते अध्यक्षतेखाली चौथे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई येथे संपन्न झाला. याचे उद्घाटन जागतिक बौद्ध धर्मगुरू परम पवन दलाई लामा यांनी या प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते. एकूण 17 ठराव पास करण्यात आला. त्या संस्थेत 4 विभाग करण्यात आले. एक विभाग संस्कार विभाग, दुसरा पर्यटन विभाग, तिसरा महिला विभाग आणि चौथा संरक्षण विभाग असे यांना हे 4 विभाग त्या ठिकाणी करण्यात आले. चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आपले 4 विभाग त्या ठिकाणी. आता आपला एक विभाग काढून वेगळा केलेला आहे. आता गुरुजीने सांगितलं 3 विभाग आपले आहेत आणि चौथा विभाग होता आपला काढून टाका, त्यांना वेगळे दिलेलं आहे. तुमचं तुम्ही बघा म्हणजे आपल्यामध्ये जायचे पण त्यांचा विभाग वेगळा करून टाकला. त्यानंतर 14/7/1998 28 आसन संत असलेला धम्मया गाडी या मीराज आंबेडकर यांना बाळासाहेब आंबेडकर यांना भेट देण्यात आली. 14/7/1998 मीराज आंबेडकर लालगाडी ती लालगाडी त्यांना दान करण्यात आली. आपल्या सर्वांच्या वतीने ती गाडी देण्यात आली. त्यानंतर 1/10/1998 समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय अधिवेशन चैत्यभूमी दादर मुंबई येथे संपन्न झाला. त्या ठिकाणी 98ला समता सैनिक दलाचे अधिवेशन चैत्यभूमी येथे संपन्न झालं. नाही का गुरुजी महाराज? नाही तुम्ही नव्हते? मोठं अधिवेशन त्या ठिकाणी झालं. 5वं राष्ट्रीय अधिवेशन मीराज आंबेडकरच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे 5वं राष्ट्रीय अधिवेशन बुलंदशहर खुर्दा उत्तर प्रदेश येथे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या अधिवेशनाला 2,000 प्रतिनिधी होते. 4 राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोनीत करण्यात आले. 24 ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय महिला अधिवेशन चैत्यभूमी दादर मुंबई येथे 4 सत्रात संपन्न झाला. त्या राष्ट्रीय महिला विभाग मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय महिला विभाग त्या ठिकाणी राष्ट्रावरती सुद्धा काम करू शकतात असा विभाग त्या ठिकाणी तयार करण्यात आला. अखिल भारतीय बौद्धाचार्य परिषदेत 900 लोकांना उपस्थित होते. त्यात बौद्धाचार्यांची आचारसंहिता ठरवण्यात आली. संस्कार विधीमध्ये एक सूत्र यावे यासाठी सुगंधित संस्कार विधीची निर्माणची केलेली आहे. आपण त्याच्यामध्ये गुरुवार रविवार पौर्णिमेला जातो चित्रपट त्या ठिकाणी पूर्ण चित्रपट घेतो. आपल्या एका सेवामध्ये आपली विधी कशी झाली पाहिजे आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे कोण कुठं जाते कोण कोणत्या तसं नाही. आपल्या एक सेवामध्ये आपली विधी त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्यानंतर अखिल भारतीय केंद्रीय शिक्षक शिक्षिका परिषद मुंबई येथे संपन्न झाला. त्यात आचारसंहिता घडवण्यात आल्या. 24 प्रकारचे शिबिरे आणि 36 प्रकारचे लक्ष्य निर्धारित करण्यात केलेले आहेत. 24 प्रकारचे शिबिरे 24 प्रकार शिबिर माहिती आहे ना आपल्याला. 24 प्रकार शिबिर आपण घेतच असतो. काही लोक घेतात काही लोक घेत नाही. काय लोक सामने शिबिर, बाल सामने शिबिर, बाल संस्कार शिबिर किंवा उपासिका शिबिर हे जास्त शिबिर चालतात. म्हणजे 10 त्याच्यासाठी पण शिबिर घेतो नाही. त्या लोक आपल्याला येतच नाही. काही महिला जास्त आपल्याला येतात, पुरुष कमी येतात. पण आपलं हे उपासिका शिबिर हे आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपला आहे 17/2000 अखिल भारतीय कार्यकर्ता परिषद मुंबई संपन्न झाला. त्यात आचारसंहिता ठरवण्यात आली. अधिकारी जाबात ऑडिट केलेला हिसाब किताब लक्ष नावित केलेल्या जिल्हे तसे अखिल भारतीय भिक्खू परिषद चैत्यभूमी दादर येथे संपन्न झाला. संघनायक बनते बुद्धपालजी होते. त्या बुद्धपाल या ठिकाणी त्या ठिकाणी बुद्धपाल अजून ते आहेत श्रीमंत अकोल्याला राहतात. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नंतर 17/12/2000 राष्ट्रीय बैठकीमध्ये जिल्हा नियम धम्म परिषद घेण्याचा निर्णय केला. राष्ट्रीय बैठकीमध्ये जिल्हा वेगळा करावा, तालुका वेगळा करावा, शहर वेगळा करावा हे त्याच्या याच्यामध्ये बैठकीमध्ये मान्य करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय संघर्ष अधिवेशन संपन्न झालं. भीम संदेश 6 यात्रा काढण्यात आली. त्यानंतर
2002 मध्ये बौद्धांच्या न्याय हक्क आधारासाठी यासाठी मुंबई येथे मंत्रालयावर विराट मोर्चा आयोजन करण्यात आला. म्हणजे बौद्धांच्या न्याय हक्क मिळावा यासाठी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये मंत्रालयावरती तो मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर 14/4/2000 बौद्धांसाठी स्वातंत्र्य कायदा हवा त्याकरता BS सकपाळे यांचा मुशिला समिती अध्यक्ष होते. त्या निवेदन राजेंद्र मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते राज्यपाल राष्ट्रपती देण्यात आला. त्यानंतर 30/10/2004 ते 31/10/2004 6वे राष्ट्रीय अधिवेशन मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे 6वे राष्ट्रीय अधिवेशन तसेच बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत साधारण धवल मैदान नायगाव मुंबई येथे संपन्न झाला. त्यात 24 ठराव मंजूर करण्यात आले. धम्म चळवळीसाठी स्वतःची गाडी असावी असा ठराव मांडण्यात आला. सर्व महिलांच्या गळ्यात काळ्या मण्याऐवजी पांढऱ्या मण्याचे मध्यभाग गंमत अशोक चक्र असावा हा ठराव मंजूर करण्यात आला. सफेद मणिमंगळसूत्र आहे अशोक चक्राचं काही लोक आमच्या पुस्तकांना सांगितले त्यामध्ये सफेद मणिमंगळसूत्र अशोक चक्र होतं. त्याच्यामध्ये आमचे मनोज पवार साहेब गौरवचारी होते त्यांनी ते आपल्याला माहिती. त्यानंतर 7वं राष्ट्रीय अधिवेशन 22-23-24 एप्रिल 2001 राष्ट्रीय अधिवेशन सोमय्या मैदान साळे मुंबई येथे मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे 7वे राष्ट्रीय अधिवेशन बाळासाहेब आंबेडकर उपस्थित संपन्न झाला. त्या अधिवेशनात 8 ठराव मंजूर करण्यात आला. त्या विधीमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर आहे 6/5/2012 मध्ये मीराताई आंबेडकरांच्या सोबत 14 लोकांनी बौद्ध जयंती श्रीलंकेमध्ये गेले होते. 14 लोक ताईंसोबत श्रीलंकेला गेलेले होते. त्यानंतर 18/8/2013 केंद्रीय शिक्षक शिक्षिका चिंतन मेळावा क्रांतीभूमी महाड येथे मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन संपन्न झाला. नंतर 8वं अधिवेशन 16/5/2015 ते 17/5/2015 8वे अधिवेशन सोमय्या मैदान साहेब मुंबई येथे मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संपते 8वे राष्ट्रीय अधिवेशन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित संपन्न झाला. या अधिवेशनात 5 ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर आहे 5/5/2017 मीराताई आंबेडकरांच्या 82वे वाढदिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी 25 लाख निवेद कार्ड म्हणून बाळासाहेबांच्या उपस्थित ताईंना संपूर्ण भेट देण्यात आली. सफेद गाडी 25 लाखाची त्यावेळी ताईंना आपण त्यांना आपण या मैदानामध्ये त्यांना दान केलेलं आहे. नंतर 5/5/2017 बाळासाहेब आंबेडकरच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन दादर येथे चिंतन मनन हे समक्ष बैठक संपन्न झाले. त्या बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकात क्रांतिकारी सुधारणा करण्यात येईल. बौद्ध जीवन पाठ आहे ना याच्यामध्ये काही अडचणी वगैरे होत्या. म्हणजे विधी कुठली वेगळी होती कुठल्या विधीला कुठला विधी पाहिजे हे त्याच्यामध्ये मंजूर करण्या बाळासाहेबांनी त्या ठिकाणी क्रांतिकारी म्हणून त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आपला या ठिकाणी आपला दर्याली जो या संस्थेचे नियम काय आहे याच्यामध्ये दिलेले आहेत. आता याच्यामध्ये आता आपले 24 शिबिर आहेत. या शिबिरामध्ये जे दिलेले आहे ते बघा बाल संस्कार शिबिर, युवक धम्म प्रसून शिबिर, युवती धम्म प्रसून शिबिर, उपासिका धम्म शिबिर, उपासक धम्म प्रशिक्षण शिबिर. त्यामध्ये सत्य प्राप्त उचित न्याय प्राप्त होईल. अंधश्रद्धा बोवाबाजी कर्मकांड समाजाला श्रद्धावान वैज्ञानिक दृष्टिकोनातून बनवण्याकरिता अंधश्रद्धा निर्मूल शिबिर गावोगावी नगरात लावणे अनिवार्य आहे. म्हणजे अंधश्रद्धा हे शिबिर लावणे अत्यंत गरजेचं आहे. कारण बोवाबाजीचं शिबिर घेतलं तर आपल्या इंग्लिश आहेत खूप छान सांगतात. त्याच्या याच्यामध्ये काळ असते भेटा लावतात काळामध्ये माळ टाकतात खूप असं तुझ्या वड्याला ते शिबिर होणार त्या शिबिरामध्ये. कारण ते शिबिर त्यांना भरपूर मागणी वेगवेगळे त्याचं लक्ष घालत नाही ते जायला नाही. कारण त्यांना जायला घेऊन इकडं जायचं नाही त्यांना आपण खेळा करतात. पण शिबिर मात्र मस्त राहतात. त्यांची उमेदा त्यांचा विषय असतो आणि सर्व निर्मूल त्या ठिकाणचे विषय खूप सुंदर असा विषय त्या ठिकाणी ते देतात. कारण अंगात कसं मिळायचं बाईच्या अंगात कसं येतं त्या अंगात खेळामध्ये त्यांनी ते जादू करून दाखवतात. कारण खेळामध्ये काहीतरी ते गावलेलं तिथं काहीतरी त्याने आतमध्ये ठेवतात ते नारळ फोडतात. डोक्याने नारळ फोडून ते कसं काय पाणी घालतात
पाहतात. हे सगळं खूप अतिशय अत्यंत इकडे चांगलं मानलं जातं. पण हा विषय म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे अंधश्रद्धा. तर आपल्या लोकांच्या याच्यामध्ये काही लोक बुवाबाजी वगैरे करतात, काही लोक येतात आपल्या घरामध्ये लिंबू टाकण्याची त्याच्यामध्ये हाडं कुंकू निघतं, महिलांना लागू व्हायचं बरं काहीतरी आपल्यावरती काय आहे वाटतं. तर हे सुद्धा ते वेगळे त्याच्यामध्ये करून दाखवतात. म्हणजे आपलं कसं आहे अंधश्रद्धा हा आपल्याला साईडला ठेवला, कारण आपण अंधश्रद्धा पाळत नाही. आता आपण ब्रह्मचारी आहोत, धर्मप्रचारक आहोत, मग अंधश्रद्धा कशाला आपण पाळली. हा विषय आपला म्हणजे हे लोकांना काही लोकांना अजून काही लोकांना कळत नाही. अंधश्रद्धा म्हणजे काय. काय काय लोक म्हणतात का बाबासाहेबांनी थोडी सांगितलं गणपतीला पूजू नको. म्हणजे असे लोक काही लोक आहेत. काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी सांगायला नाही गणपतीला पूजू नको, पण बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगायला त्याच्याकडे लक्ष द्या ना. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी सांगितले मी गौरी गणपती यांना मानणार नाही, आणि तुम्ही सांगा बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही. बाबासाहेबांनी एवढं सांगितलं की गौरी गणपतीला आपण त्याची पूजा अर्चा करणार नाही. या 22 प्रतिज्ञा तरी लोक आपले लोक काय काय बोललं, आपले कोण अध्यक्ष असतील, कोण सेक्रेटरी असतील मंडळाचं असं करा. मग गणपती यायच्या वेळी आपले लोक पुढं डान्स करतात आपली लोक दुसरं त्यांच्याकडे कोण नसतं. ब्राह्मणाचे लोक कधी होते नाही गणपतीला, कधी पुढे गेले, कधी काय नाचले. कारण ब्राह्मणाची लोक सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगावरती असतात आणि आपले लोक काय असतात झाडू मारायला असतात काय. तसे आपले लोक सुद्धा पुढे गेले पाहिजे. आपले सुद्धा लोक डॉक्टर इंजिनियर हे झाले पाहिजे. जर शिकला बाबासाहेबांनी 32 डिग्री घेतलेल्या आहेत. बाबासाहेबांनी एवढे 32 डिग्री घेऊन एवढा मोठा अभ्यास करून त्यांनी आपल्या समाजाला सुद्धा सुधारवलेला आहे. मग आपल्याला काय एकच जमा आहे, आपला कार्यक्रम करायचा, आपल्याला शिक्षण घ्यायचं, शिक्षण घेऊन पुढे जायचं. आपली प्रगती कशी होणार. आपण शिकला नाही तर कसं आपली प्रगती होणार. पण आपण आपल्या शाप मुलांना आपण शिकवलं पाहिजे, त्यांना धर्माचं ज्ञान सांगायला पाहिजे. बाबासाहेब कोण होते, भगवंत कोण होते हे आपण त्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. जर नाही सांगितलं तर आपल्या लोकांना अजून काही करणार नाही आहे. त्रिश्रम पद्धतशीर सांगा, वंदन कसं करा हे कळवलं पाहिजे आपल्या मुलांना. आपल्या मुलांना माहीतच नसते. लग्न कार्याला गेलं वधूवरण सगळं वंदन करायचं, बरं कसं करायचं असे काही लोक म्हणतात. पहिलं नवरा नवरीला तिथं मी टेजवर लग्न लावलं तर त्यांना वंदन करायचं माहिती आहे का. नाही गुरुजी माहिती आहे, मग त्यांच्या आई वडिलांना बोलवा ते मला तरी माहिती आहे नाही गुरुजी. त्यावेळी आपल्याला ते सांगायला मग आपण जे आपण सांगायचं आपल्या लोकांना. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही बहुताचे लग्न लावताय काय करताय त्या गुरुजींना माहिती असेल जे काम त्यांना माहिती असेल. कारण विजिटमध्ये तिथं वंदन करायचं कसं माहिती आहे. मग तिथं आला गुरुजी लवकर करायला हवं, लवकर लवकर 5 मिनिटामध्ये आठवा. अशी लोक सुद्धा काय करतात. आमचे मनोज पवार माहिती आहे कारण मी बहुताचारी असं मी नियम सुद्धा मोडला त्या ठिकाणी. मला यांच्या फोनवर फोन आमच्या पुण्या घरामध्ये ते आपलं बँकेट याच्यावर डान्स करतो तिकडे. अरे म्हटलं चला लवकर चला लवकर. कारण तिकडून ह्यांचा फोन वैशाली आहे यांचा फोन जे संस्थेचे लोक त्याचे मला सारखे फोन करायला लागले. हा गुरुजी काय झालं तुम्ही बहुताचारी कोण आहे तुम्हाला माहित नाही का कसं आपल्या संस्थेचा नियम काय आणि तुम्ही एवढं लेट करताय. हे गुरुजी बोले मी चाललं आता म्हणजे गेली वाट लागली आता लग्न होणार कसं. आता गुरुजी एकदा गेले संपलंच ना. तर हे होतं बहुताचारी पण आपण लग्न एकदा ज्यांना ठरवलं म्हणजे त्यांना करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण आपल्यावरती ठम राहिलं पाहिजे. मी त्यांच्या मागे लागून लागून त्याचा तो ब्रेक पाहिजे बंद केला. त्याची गाडी पहिली पुढे गेली वरात मागत होतं पण त्याला पहिला तिथं पोचवलं आणि आपण टायमामध्ये थोडासा वेळ झाला पण आपला वेळ त्या ठिकाणी त्याने व्यवस्थित लग्न लावून दिला. असा हा आपला विषय आहे. ध्येय आणि उद्दिष्ट आपल्या तुम्हाला समजलं असेल. कारण वेळ 1:45 सुद्धा झालेले आहे. अजून आपले 2 विषय बाकी आहेत ते विषय होणार आहेत. आमचे त्यांच्या व्यवस्थापन